हॅलो तर कशा आहात तुम्ही? तर पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज गणपतीचा 6वा दिवस आणि आम्ही चाललो आहे मुंबई दर्शनाला. तर चला जाऊयात, बघूयात आपण कोणतं दर्शन भेटतो आम्हाला, किती टाईम लागतो आम्हाला, कुठे कुठे आम्ही जातो. तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. सकाळचे 4:30 झाल्यात आणि मी चाललो माझ्या भावाला घ्यायला. तर विनय आलेला आहे. आम्ही चाललो आहे दोघं पण स्टेशनला गिरीश थांबलं आहे. मग तिकडनं आम्ही स्टेशनवरच जाऊ तिघं पण. गिरीश पण आलेला आहे. आता आम्ही चाललो आहे ट्रेनमध्ये. तर आता आम्ही जाऊया आता कॉटन ग्रीन स्टेशनला पोचलो आम्ही. एवढं उशीर झोपलो मी ट्रेनमध्ये, तसं पाऊस नव्हता आणि आता बाहेर उतरल्या पाऊस बघ किती जोरात आहे. तर असं वाटतं आम्हाला आम्ही एकदम परफेक्ट टायमिंगवरती आलो आहे. पुढे जाऊन समजेल. आता गर्दी दिसायला लागली. तर इथे आलो आहे मी बाहेर. आता बाळ गणेशचं दर्शन झालेलं आहे. आता मी पुढे चाललो आहे. तर इथे एक ओळखीचा स्टुडंट भेटला आहे. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट आतमध्ये चाललो आहे. लवकर जा रे. तर तुम्ही बघू शकता इथे श्री प्रसाद सेवा चालू आहे अंबानीकडनं. तर 2 तास झाले आम्ही लाईनीमध्ये उभं आहे. अजून आमची लाईन काय पुढं जात नाही आहे. विनय, कसं वाटतं तुला लाईनीत? 16 तास झाले. 16 तास झाले. मी 2 तास बोललो, विनय बोलतो 16 तास झाले. बोलू शकतो तुम्ही. अंबानीगंजला फ्री चाय फ्री प्रसाद दोन्ही चालू आहे. तुम्ही बघू शकता मला कोण भेटलं इथे. साहिल आणि अंश दोघं आमच्या पार्टीचं आम्हाला माहीत पण नव्हतं लाईनमध्ये. तर तुम्ही ही गर्दी बघू शकता. माझ्या स्टुडंट मला आम्हाला डायरेक्ट वरती चान्स भेटला आहे, नाही तर आम्ही पण इथेच असतो. गणपती बाप्पा मूर्ती. तर फायनली लालबागचं दर्शन आमचं झालेलं आहे. आम्ही चालू पुढे. अभी 7 वाजता आम्ही चालू केलं लाईनमध्ये. थोडा मधनं ओळखीमध्ये आम्हाला मध्ये भेटलं चान्स. आम्ही 7ला बसलेलो लाईनीमध्ये. ते 9:30 वाजता आम्हाला दर्शन भेटलेलं आहे. तुम्ही सुद्धा प्रसाद घेतला आहे. आता आम्ही काला चौकीचा महागणपती बघायला चाललो. एवढ्याशा गलीमधून गणपती आतमध्ये घेऊन जातो. काला चौकीच्या बाल गणेशचं पण आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चालू पुढे. बघूया आपला कुठला गणपती भेटतो बघायला. आता नेक्स्ट आता चिंतामणीला आलो. चिंतामणी
चिंतामणी बघा आमचं दर्शन झालेलं आहे. सर्व पुढे बघून आपल्याला काय भेटेल. बघू शकता एवढी मोठी नाही आणि इथे पण एंट्री केलेली आहे. आता पुढचे दर्शन नंतर घेऊ आम्ही. आता भूक लागली खूप. मगाशी आम्ही काही खाल्लं नाही. आता बघूयात काय ते नाश्ता करू. काय खाणार नाही. पिझ्झा मंचुरियन एक पिझ्झा एक रे भाज्या आता मी पिझ्झा खाणार. कर तुझा आलं गायचा उडा उडा उपर सिजरा आहे का पिझ्झा आहे का. कट आठवली का. हा कट आठवली का. महागातली कट आहे. पाचशे वर्षी गणपतीनं आम्ही तर आलेलो लालबागला. बाईने खिशातनं मोबाईल एक सेकंडात गायब झालं. त्याला माहीत पण नाही. नेक्स्ट सेकंडात आम्ही विचार करतोय मोबाईल कुठे गेला. फुल शोधतोय. कधी न विसरणारी कट येते. आता आम्ही आलो आहे केजुकाचा राजा बघायला. थांबलोय. स्वतःचा फोटो काढू नका हो भाऊ. ए बाबा स्वतः फोटो काढू नका. गणपतीचे काढा. फोटोग्राफर दादाचा व्हिडिओ काढून झालेला आहे. VIP पास होतं. तर त्याची दर्शन झालेलं आहे आमचं. तर आम्ही चाललोय पुढे परेलचा महाराजा बघायला. तर चला. चलो नेक्स्ट. तर आता मुंबईचा राजा बघायला चाललो आहे. ते बाजूला सर्कस चालू आहे. ट्रॅफिक बघू शकता किती लागले इथे. जर तुम्ही गाडी घेऊन येत असाल तर प्लीज अवॉइड करा आणि ट्रेनने या. तर आता आज चालू आहे मुंबईचा राजा बघायला. मुंबईचा राजा बघायला मी चाललो आहे आता. चलो जाऊया. त्याप्रमाणे इथे यावर्षी सुद्धा एवढं चांगलं हे बनवलेलं आहे. गर्दी बघू शकता किती दिसते इकडे. नंदी महाराजांची मूर्ती सुद्धा बघू शकता किती भारी वाटते इकडे. बस तुम्हाला आतमध्ये दाखवतो मुंबईचा राजा. मुंबईच्या राजाची पण दर्शन झालेलं आहे आमचं. चालून आम्ही खूप दमलो. तर इथे आलो आहे सम्राटमध्ये. ज्यूस पिऊन आम्ही सरळ जाऊ. ज्यूस आलेला आहे. कप रे. चला जाऊ बघ घेऊन. कसा टेस्ट आहे. भारी भारी. चला आता एनर्जी रिचार्ज झाली. आता डायरेक्ट परेलला थांबू आपण. तर चला. तर आता परेलचा मोरेश्वर बघायला आलो आहे. आता परेलचा राजा बघायला चाललो आहे.
से प्युअर रामकृष्ण. पझलच्या तिथं राम मंदिर सुद्धा बनवलेलं आहे. मंदिर पण बनवलेलं आहे. संध्याकाळच्या टायमाला इथे जत्रासुद्धा भरते, पण आम्ही सकाळी आल्यामुळे आम्हाला काहीच नाही भेटलं बघायला. तर आता शेवटचं बाकी आहे आमचं पझलचा महाराजा बघायचं. बाकी सगळं आम्ही कंप्लीट केलेलं आहे. जेवढं आमच्याशी झालं तेवढं आम्ही सगळं बघितलं. तर आता परत आम्हाला भूक लागली. आम्ही परत आलो आता खायला कॅफेला. खाऊ मला निघू पझलचा महाराजा बघायला. पाऊस पण त्याचा खूप पडतो आहे, त्यामुळे आम्हाला भूक पण लागली. तर चालू नाश्ता आलेला आहे. दूध पिऊ, फोटो पिऊ, जाऊ आम्ही डायरेक्ट पझलच्या महाराजाला. चीअर्स. आम्ही आलो आहे पझलचं विघ्नहर्ता बघायला. तो पझलचं विघ्नहर्ता पण बघून झालेलं आहे. शेवटचा आमचा राहिला आहे, अजून पण राहिलेलंच आहे ते पझलचा महाराजा बघायचं. खूप चाललो आम्ही, खूप कंटाळा आला आहे आम्हाला, पण आम्ही शेवटपर्यंत चालणार आणि आम्ही 100% बघणार. तर आमचा शेवटचं डेस्टिनेशन पझलचा महाराजा. खूप चाललो आम्ही, जमलो आहे, पण फायनली आम्ही पोचलो इथे. तर चला आता जाऊया आतमध्ये पझलचा महाराजा. तर बघा जाऊयात. 2 किलो. तर फायनली आम्ही आतमध्ये पोचलो आहोत. तुम्ही बघू शकता पझलचा महाराजा किती सुंदर प्रकारे बॅलन्सिंगमध्ये उभा आहे. तर पझलचा महाराजाचं पण दर्शन झालेलं आहे आमचं. फायनली आमचं सर्व दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो आहे रेल्वे स्टेशनला. तिकडनं डायरेक्ट जाणार घरी. जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विनय काय आमचा बोलतोय? मुखा ब्लॉगर आहे. हां. स्वतःच्या व्हिडिओमध्ये काय नाही बोलणार, आज घराच्या व्हिडिओमध्ये बोलणार. तर बोल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. चलो.